तुम्ही बनवली का अशी भजी पोह्यांची? एकदम कुरकुरीत. सकाळचा नाश्ता आहे मस्त एकदम. आपल्याला बनवायची आहे मस्त पोह्यांची भजी, सकाळचा नाश्ता मस्त. आणि सुरुवातीला बघा पोहे घेतलेले आहे आणि ते स्वच्छ धुवून मग थोडंसं पाणी टाकून ते तसंच ठेवायचं आहे आपल्याला 10 मिनटासाठी, म्हणजे पोहे चांगले भिजले जातील आपले. आणि आता बघा कांदा कापून घेतलेला आहे मी. हिरव्या मिरच्या आहेत त्या पण कापून घ्यायच्या आपल्याला. आणि मस्त आपल्याला कुरकुरीत भजी तयार करायची आहे. एकदम मस्त लागतात पोह्यांची. पोह्यांचे वेगवेगळे प्रकार करता येतात आपल्याला, कटलेट्स. आणि बघा आता पोहे आपले भिजलेले, 10 मिनटं झालेले पोह्यांना भिजून. आणि ते हाताने मस्त हे करून घ्यायचे आपल्याला. आता कोथिंबीर पण आपण पाण्यातून काढून बारीक कापून घ्यायची आपल्याला. आता बघा पोहे चांगले आपले भिजून झालेले आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन पीठ टाकायचं आहे. 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. कांदा टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. हिरवी मिरची, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हळद आणि जिरे टाकलेले आहे त्याच्यानंतर. सगळं मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे. छान गोळा तयार करायचा आहे बघा पोह्याचा. आणि आपण ही भजी चहाबरोबर सकाळी करायची असल्या ना, मग चहाबरोबर खाऊ शकतो मस्त कुरकुरीत भजी. नंतर टोमॅटो सॉस, चटणी खूप छान लागतात. आणि हिरवी मिरची मस्त तळून घ्यायची. आता भजीचं पीठ आपल्याला मस्त आपण करून घेतलेलं आहे. आता गॅसवर आपल्याला कढई ठेवायची आहे. आणि बघा अशा प्रकारे आपण मस्त पोहे आपण छान हाताच्या साहाय्याने आपण मळून घेतले मस्त पोहे. त्याच्यामध्ये कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, हळद हे सगळं टाकून आपण तयार केलेलं आहे भजीचं बॅटर. आणि आता तेल टाकून गरम होऊ द्यायचं आहे तेल आणि मस्त भजी टाकायची आपल्याला. आता बघा सगळी भजी टाकून झालेली आहे. आणि मस्त तळून घ्यायची ती दोन्ही बाजूने. छान तळून घ्यायची आपल्याला भजी दोन्ही बाजूने मस्त कुरकुरीत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
आता सगळी भजी आपल्याला तळून घ्यायची अशीच. आणि त्याच्यानंतर मस्त हिरव्या मिरच्या आपल्याला तळायच्या आहे त्याच्याबरोबर खाण्यासाठी. आणि गरमागरम चहा मस्त. आता आपली भजी सगळी तळून झालेली आहे. आता हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहे 5-6, त्या पण तळून घ्यायच्या आपल्याला मस्त. आणि एका ताटात सर्व करायची मस्त भजी, हिरवी मिरची, चहा गरमागरम. खाण्यासाठी तयार आहे बघा. नाश्त्यासाठी आपल्याला पोह्याची भजी.